यो मंडळी गणपती वगैरे बुक करून आलो. अमोल भाऊ आम्ही गेलेलो. आता मी चाललो स्पॉट बघायसाठी. जसं मी सकाळी सांगितलं की आपल्याला फूड बिझनेस स्टार्ट करायचा आहे, तर आता मी चाललोय स्पॉट बघायसाठी. बघूया काही चांगलं स्पॉट वगैरे भेटतं का. चलो देखते क्या होता है. मित्रांनो, ह्या ज्या बिल्डिंग दिसत आहेत का, ह्या काचेच्या, हे छान असतात. AC वगैरे मस्त काम करतं यात. पण जो डोक्याला स्ट्रेस असतो ना, स्ट्रेस भयंकर लेवलला असतो. मी मग त्यातूनच विचार केला तर काहीतरी स्वतःचं करूया. नेहमी म्हणतो बघा, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. तर ह्या ज्या बिल्डिंग आहेत ना, ह्या काचेच्या बिल्डिंग, यांचं असंच काहीतरी आहे. पॅकेज दिसतो, भरपूर काही दिसतं, पण यात काम करताना पण मित्रांनो खूप स्ट्रगल आहे. म्हणजे घरच्यांना पण वाटतं मुलगा आपला एसीत बसलाय, आपली मुलगी एसीत बसली आहे. पण जो टार्गेटचा टार्गेट असतं, टार्गेट अचीव करणं असतं, ह्या गोष्टी भयंकर लेवलला स्ट्रेस देऊन जातात. सॉरी, स्ट्रेस देऊन जातात. आणि मग कुठून तरी मोटिवेशन भेटतं रील्स वगैरे बघून, की दुसऱ्याकडे नोकरी करण्यापेक्षा स्वतः छोटासा मालक झालेलं कधीही बरं. म्हणून मी पण डिसिजन घेतलाय की आपण आपलं स्वतःच छोटंसं फास्ट फूड कॉर्नर चालू करूया. नोटीस केली बरं का, ज्यावेळेस आपण ब्लॉग शूट करतो ना, लोक चेहऱ्याकडे बघून असं हसतात ना, त्यांना वाटत असेल काहीतरी पागल झालाय का काय, नाही का. पण पुन्हा मग एखाद्या रीलमधनं मोटिवेशन भेटतं की भाई कोणाला काही फरक नाही पडत, आपण काही करा ना. 4 लोकांना फरक पडत ना 400 लोकांना फरक पडत. आपल्याला जे वाटेल ते आपण करायचं. संध्याकाळच्या वेळेस इथे भरपूर ट्रॅफिक असते. मित्रांनो, समोर मॉल दिसतोय का, हा मॉल आहे ना, काहीतरी 2 वर्षात पूर्ण तयार झाला. हा जे 2 वर्षात इतकं मोठं कन्स्ट्रक्शन उभं राहणं, 2 वर्ष पण नाही, मला वाटतं काहीतरी 1.5 वर्षात हा मॉल झाला असेल पूर्ण. आणि हे समोर तुम्हाला श्रावणी हॉटेल दिसत असेल. पुण्यात ज्या दिवशी पहिल्यांदा आलेलो, हे समोर जे श्रावणी हॉटेल आहे, त्या हॉटेलमध्ये मी पहिल्यांदा नाश्ता केलेला. हेच ते हॉटेल श्रावणी प्युअर व्हेज. इथे चहा खूप मस्त भेटतो आणि नाश्ता वगैरे पण. बघा मित्रांनो, ह्या लेनमध्ये ना, त्या साईडला आहे ना, खूप फास्ट फूडचे शॉप्स आहेत. तर काल मी एक ठिकाणी पाणीपुरी खात होतो. त्या भैयानी मला सजेस्ट केलं कि सर कुछ करना है तो खराड़ी में करो, क्राउड बहुत है उधर, और नॉनवेज में आपको करना है तो वो एरिया बेस्ट है. हा सगळा IT पार्कवाला एरिया आहे. इथूनच पुढे ज्यावेळेस मी पहिल्यांदा पुण्यात आलेलो आणि जॉब चालू केलेला, ती कंपनी इथेच आहे, थोडी पुढे. दिसली तर दाखवतो. इथे नवीनच फिश मॉल झालंय. फिश मार्केट आहे पूर्ण. भरपूर टाईपच्या व्हरायटीज आहेत तिथे फिशच्या. म्हणजे क्रॅब्स वगैरे, गोडा पाण्याची मच्छी आहे, सी फूड भरपूर आहे. आणि आताच मला वाटतं हे पण आहे, चिकनचं पण दुकान आहे. येऊया इथे पण. इकडनंच क्रॉस करावं लागेल, कारण पुढे मग खूप लांब जाऊन त्या चौकात जाऊन आपल्याला इकडे जावं लागेल. बघूया, मधूनच क्रॉस करूया मी ह्या साईडला. तर ह्या एरियाला आपण आहे ना एक खाऊ गल्ली पण म्हणू शकतो. ही कॉन्सेप्ट बघा, ती छान आहे. ते ऑलमोस्ट इथे मोमोज आहे. माझा विचार इथे चाललाय काहीतरी करायचा. बघूया आता इथे कोणाकडे तरी काहीतरी आपण ट्राय करू आणि मग विचारू काय सीन आहे इथला.
चलो मिलते हैं ब्रेक के बाद. थोडाफार आयडिया घ्यायची असेल, काहीतरी घ्यावं पण लागतं. दहीपुरी घेतली आहे, टेस्ट चांगली आहे. 35 रुपीज, मस्त टेस्ट आहे. मित्रांनो दादा आहेत, दादांना वाटलेलं आपण कॉर्पोरेशन तर्फे आलोय. इथं जगदंब म्हणून शॉप आहे त्यांचं. मला वाटतं अंड्याच्या खूप साऱ्या व्हरायटीज आहेत. तर आपण मेन्यू कार्ड पण बघू शकतो, खूप व्हरायटीज आहेत. कोणी माझे मित्र येत असतील ह्या साईडला, समोर हबीब आहे आणि इकडे आपण इऑन IT पार्ककडे जातो. जर कोणी येत असेल तर या कधी नक्की दादाकडे. दादा एक मिनिट बघा, चेहरा लक्षात ठेवा आणि या दादांकडे नक्की. थँक्यू. या पण दादांशी आपली भेट झाली. दादा आपल्याकडे काय काय असतं? अंडा भुर्जी, अंडा राईस आणि अंड्याचे भरपूर प्रकार आहेत दादाकडे पण. जर कोणी येत असेल या साईडला, इकडे पुढे श्रावणी हॉटेल आहे, इकडे इऑन IT पार्क आहे, तर नक्की येऊन जा. त्यांना वाटलेलं की मी कोणी कॉर्पोरेशनचा हितचिंतक आहे. मग त्यांना मी सांगितलं, म्हटलं बाबा मला पण बिझनेस करायचा आहे, कॉल सेंटरला जॉबला होतो. सगळ्या गोष्टी त्यांना सांगितल्या. मग मोकळपणे बोलले की म्हणे इथे दुसरं कोणाचा त्रास नाही म्हणे, पण कॉर्पोरेशनचा खूप त्रास आहे. म्हटलं ठीक आहे, आता काय आहे, बिझनेसमध्ये उतरल्याशिवाय तर कळणार नाही आणि उतरावं तर लागेलच. तर हे समोर फिश मार्केट आहे, त्या फिश मार्केटमध्ये आपण जाऊन बघूया. फिश आहेत, माझं सगळ्यात फेवरेट बोंबील, कोळंबी, कटला, रहू, हे गोड पाण्याची मच्छी सगळी. इथे आपण कोणाशी तरी गप्पा पण मारूया, विचारूया त्यांना. टुना प्रोटीनसाठी सगळ्यात चांगली. हे टायगर प्रॉन्स आहेत बहुतेक. छोटी सुरमई, पापलेट 800 रुपये. दादा फिश रोज येते का इकडे? फ्रेश रोज फ्रेश असते. आणि सोर्स कुठला? मुंबई. अच्छा, बोटिंग आहे स्वतःची आणि रोज फ्रेश येते फिश. खराडी ह्या पट्ट्यात जर कोणी असेल तर इकडे तुम्ही नक्की विजिट करा. समोर मॉल आहे, पुढे श्रावणी हॉटेल आहे, न्याती प्लाझा. न्याती प्लाझाच्या अपोजिट आहे. आणि रेट एकदम होलसेल रेट आहेत. म्हणजे हे रेट कदाचित राणी मच्छी बघा 300 रुपये किलो, हे रेट तुम्हाला मुंबईमध्ये भेटतील. हे सगळे मुंबईचे रेट आहेत. आणि इकडे शिवले पण आहेत. एक मिनटं, दादांना फक्त रेटबद्दल आपण विचारा. दादा रेट हे आपले होलसेलच असतात, एव्हरीडे होलसेल असतात आणि रेट एव्हरीडे चेंज होतात. अच्छा अच्छा, ओके, थँक्यू. इथे जर कोणी असेल खराडी पट्ट्यात तर नक्की विजिट करा एकदा. थँक्यू. तर हा आहे मच्छी मार्केट. एक मिनिट, दादांनी बोलवलंय, गप्पा मारू, बघू काय बोलतात. सांगितलं उद्या माल येणार आहे, 8:30 वाजता आपण येऊ. 8:30 वाजता इथे येऊन ब्लॉग बनवू. गाडी पूर्ण लोड होणार आहे आणि भरपूर माल आहे म्हणे. फ्रेश मच्छी येते, त्यांची स्वतःची बोटिंग आहे. रेट रोज चढ उतार असतो, पण त्यांनी सांगितलं की कमीत कमी रेट असतो आमचा. उद्या येऊन बघूया. पण बिझनेस करताना ना एक गोष्ट लक्षात येते की ज्यावेळेस मी सगळं हे ॲनालाइज करतोय की कोणी त्रास देतं का, कोणी काय, तर काही ठिकाणी थोडं मोटिवेशन भेटतंय, काही ठिकाणी थोडं डिमोटिवेट होतोय. पण ठीक आहे, पाण्यात उडी मारल्याशिवाय माणूस पोहायला शिकत नाही. एकदा उडी मारून बघूया काय होतंय. काय बाईक आपल्याला चालवता येत नाही, डायरेक्ट शिकावी लागते.
तसंच एका बिझनेसमध्ये उतरून बघावं लागतं. सो बघूया काय होतंय. तो जातो आता रूमवर, कारण उद्या पुन्हा फिशचं शूट करायला यायचं आहे सकाळी. तोपर्यंत जय भीम, जय शिवराय, सलाम वालेकुम, नमस्ते, सत श्री अकाल, जय लहुजी, जय अण्णा. कुणी राहिला असेल दिल से दिल से दिल से पब्लिक सॉरी सॉरी सॉरी. आणि कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता की मी कुठे चुकतोय किंवा काही ॲड जरी करायचं असेल मला सांगा, नक्की कळवा. लव यू पब्लिक, बाय.